रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महिलांना सुरक्षा, महिलांना सुरक्षा, महिलांना सुरक्षा, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, राजीनामा 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 द्या, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, महिलांना न्याय, महिलांना न्याय, महिलांना सुरक्षा, महिलांना सुरक्षा, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, फाशी, आरोपीला फाशी, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, महिलांना सुरक्षा, आरोपीला फाशी, महिलांना सुरक्षा, आरोपीला फाशी, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. सापडत नाहीये. जवळपास 48 तास होत गेले, 50 तास झाले तरी आरोपी सापडत नाही. शहराचा मध्यभाग नाही का जागा आहे, सगळी टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे शहराच्या कुठल्याही कोपऱ्यात बाहेर जायचं म्हटलं तर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आरोपीचा फुटेज आहे, नाव माहिती आहे, गाव माहिती आहे, मोबाईल नंबर माहिती आहे, तरी सुद्धा तो ट्रेस आउट होत आहे. याचा अर्थ पुणे पोलीस आरोपीच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर आजही स्थानिक आमदार शिरूरचे माऊली खटके यांचा फोटो डीपी म्हणून झळकतोय. आमचा थेट आरोपच आहे. हा आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा आमदाराशी निगडीत आहे, म्हणूनच हा आरोपी पकडला जात नाही. आणि म्हणून पुणे पोलिसांना या ठिकाणी एक चित्र निर्माण करावं लागतं की आरोपी पकडला गेला तर आम्ही त्याला 1 लाख रुपये बक्षीस देऊ. आणि त्याच्या पलीकडं 50 तासामध्ये तो नाही का या सगळ्या टेक्नॉलॉजी आहे, सीसीटीव्ही कॅमेरे किंवा जीपीआरएस वगैरे, त्याच्या नाकावर टिचून तो नाही का या ठिकाणी फरार आहे. याचाच अर्थ पुणे पोलीस, महाराष्ट्र पोलीस त्याला पाठीशी घालते असा आमचा थेट आरोप. कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे? या ठिकाणी आता माऊली कटके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत, हवेली शिरूरचे आमदार आहेत. त्याचा स्टेटस किंवा त्याचा नाही का एक प्रोफाईलवर आज नाही का त्या आमदारांबरोबर फोटो असेल, याचाच अर्थ आमदारांनी या ठिकाणी पुढे येऊन कबुली जबाब द्यावा. होय, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या महिलेवर बलात्कार केलेला आहे आणि त्याच्यामुळेच तो आरोपी पकडला जात आहे, याची कबुली नाकारतात म्हणजे माझा कार्यकर्ताच नाही तो. असं आहे की माऊली कटकेंनी आता या ठिकाणी ते नाकारलं जरी असलं तरी त्या आरोपींनी त्यांचा स्टेटस का ठेवलाय, प्रोफाईल काय ठेवलंय, याचं सुद्धा त्यांनी एकदा ना काही इथे येऊन स्पष्टीकरण द्यावं ना. 1 लाख रुपये जाहीर केले, दुर्दैव नाही. निश्चित म्हणजे पुणे शहरासारख्या म्हणजे हे जर ग्रामीण खेड्यात घडलं असतं, जंगलात घडलं असतं, त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी नाही पुणे पोलीस म्हणजे पोलिसांकडे, तर समजू शकलो असतो. पण पुणे हे एकूणच नाही का IT हब आहे. पुण्यात तसं म्हणजे एसटी नाही का ज्या ठिकाणी स्वारगेट स्थानकापाशी घडलंय तिथून सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं आहे अख्खा शहरवर. आरोपीला सातारा रोडला जायचं असेल, नगर रोडला जायचं असेल, मुंबई रोडला जायचं असेल, सोलापूर रोडला जायचं असेल तरी तो किमान 30 किलोमीटर इथून नाही का ह्या सगळ्या कॅमेऱ्याच्या नाही का जाळ्यामध्ये अडकू शकतो. तसा असताना आरोपी सापडत नाही, याचाच अर्थ हे पुणे पोलिसांचं अपयश आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना 1 लाख रुपये बक्षीस जाहीर करावं लागतं. याचाच अर्थ देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून आणि पुणे पोलीस हे सगळे एकत्रितरित्या या सगळ्या आरोपीला पकडण्यामध्ये, त्याला ट्रेस आउट करण्यामध्ये अपयशी ठरले. याचा हा कबुली जबाब आहे असं मला वाटतं.